रामाने भगवंताने अवतार घेऊन किती वर्ष निघून गेले, पण अजून आम्ही वाट पाहतोय. आता तरी रावणाला मारील, आता तरी देवांना बंदीतून सोडील. पण पाहता पाहता किती वर्ष निघून गेले. राम 27 वर्षाचा झालाय. 27 वर्षाच्या रामाचं वय झालंय, अजून त्यांनी रावण मारला नाही. मग आणि आता तर उद्या गादीवर बसेल. एकदा का मनुष्य खुर्चीवर बसला, मग ती कोणतीही खुर्ची असो, तो मनुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. अगोदर सगळे सण सांगतात आमच्याकडे बघा, आमच्याकडे बघा, पण एकदा का पद त्याच्या हाती आला की तो कुणालाच ओळखत नाही. मग अरे हा काय ओळखणार आहे, हा सुद्धा उद्या राजा होईल आणि ह्याचं राज्य तो किती वर्ष करू शकेल. मग कशाचा रावण मारेलच, कशाचं काय करेल. 33 कोटी देवांचा हा सगळा प्रश्न ब्रह्मदेवाला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाला सुद्धा पंचायत झाली, काय करावं. आता कोणाला सांगावं की अयोध्येत जाऊन रामाचा राज्याभिषेक थांबवा. कुणाची हिंमत आहे अयोध्येत जाण्याची? कुणाचीच हिंमत नाहीये. मग काय करावं म्हणून प्रश्न पडला. तेवढ्यात नारद महर्षी आले. श्रीमन नारायण नारायण नारायण, 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 श्रीमन नारायण नारायण भगवान की जय. नारद महर्षी भजन करीत आले आणि जे राजाला सुद्धा जमत नाहीये, ज्या ठिकाणी, ज्या देशामध्ये, ज्या प्रांतामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये आणि ज्या गावामध्ये संतांचा जन्म झाला आणि संतांचं वास्तव्य आहे, त्या गावाला कधीच कोणता प्रश्न सतावत नाही. प्रश्न निर्माण भरपूर होतात, पण प्रश्न सतावत नाही. प्रश्नाचा त्रास जास्त होत नाही. प्रश्न पटकन सुटतो, तो संतांमुळे. नारद महर्षी आले आणि नारद महर्षीने सांगितलं, रे कशाला एवढा विचार करता, तुमची कुणाचीच हिंमत नाही ना, तुम्ही एक काम करा, कुणाला तरी सुपारी द्या. सुपारी, कारण माणसं मारण्याच्या सुपाऱ्या, माणसाची चोरी करण्याच्या सुपाऱ्या. मग अरे नुसतं रामाचा राज्याभिषेक थांबवण्यासाठी सुद्धा सुपारी द्या, पण कोणाला द्यायची, कोण हा विडा उचलेल. मग 33 कोटी देवतापैकी कुणाची हिंमत होत नाही. म्हणून नारद महर्षीने सांगितलं, एक जण आहे तो हे काम करू शकतो. कोण आहे सांगितलं, विकल्प नावाचा पुरुष आहे, तो तिथे जाऊ शकतो आणि तोच हे काम करू शकतो. असे काम फक्त त्यालाच जमतात. कुणाच्या घरात चांगलं चाललं कसं बिघडून द्यायचं हे फक्त विकल्पालाच जमतं, आपल्या सारख्यांचं काम नाहीये. मग म्हणून ब्रह्मदेवाने लगेच विकल्पाला फोन केला आणि विकल्पाला बोलवून घेतलं. विकल्पाला सांगितलं, हे घे पैशाचं पोतं. विकल्प समोर ठेवलं, हे पैशाचं पोतं उचल आणि आत्ताची आत्ता अयोध्येत जाऊन रामाचा राज्याभिषेक थांबव. अरे विकल्प म्हटलं, दुसरं कोणतंही काम सांगा, कुणाच्याही घरी जायला सांगा, पण मला अयोध्येत जायला सांगू नका. कारण अयोध्येत जायला अपवित्र माणसाला अयोध्येमध्ये प्रवेश नाहीये. आपलं वाडी सुद्धा अयोध्या नगरीच आहे. या अयोध्या नगरीमध्ये विकल्पाला प्रवेश नाहीये. कारण ज्या नगरीमध्ये, ज्या गावामध्ये रामायण कथा होती, त्या गावामध्ये कधीच कुणी मरत नाही.
जोपर्यंत कथा चालू आहे कधीच कुणाला काही व्यथा सतावत नाही आणि त्या गावात विकल्पाचा प्रवेश कधी होत नाही. म्हणजेच त्या गावातले भांडण थांबतात, त्या गावातले भांडण मिटतात. मग विकल्पाने सांगितलं अयोध्येत माझी जायची हिंमत नाही. विकल्प सांगे ब्रह्मासी सत्य प्रिय अयोध्या वासे, येथे प्रवेश करण्याचे विधी माझा वाटत असे. माझा भीती वाटते अयोध्या न काही विकल्पाने सांगितलं ब्रह्मदेवाला, अरे अयोध्येतले लोक सगळे रामाचं भजन करतात म्हणून तर मी तिथं जाऊ शकत नाही. जिथं भजन चालू आहे, जिथं रामायण कथा चालू आहे, मला तिथं जाता येत नाही. मग ब्रह्मदेवाने सांगितलं तुला जाता येत नाही ना, साम दाम दंड याचा वापर करावा लागतो. म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं तुला पैसे नकोय. त्यांनी सांगितलं नको मला तुमच्या पैशाचं पोत, तुम्हालाच लखला, पण मी काही जात नाही. अरे ब्रह्मदेवाने सांगितलं असं वाटतं तुला तुझे मुलं पत्नी सुद्धा प्रिय नाही, तुला तुझा प्राण सुद्धा प्रिय नाहीये. विकल्प म्हटला म्हणजे ब्रह्मदेवाने सांगितलं जर तू गेला नाही तर तुला तुझा प्राण गमवावा लागेल. एका बाजूला पैशाचं पोत आणि एका बाजूला त्याच्या मानावर सुरी. काय पाहिजे तुला, मरण हवं आहे की जातो? तो म्हटला मरण्यापेक्षा पैशाचं पोत घेतो आणि बायकोकडे नेऊन देतो. चट मेलो तो मुला सांभाळील, पण नाही गेलो तर सगळ्यांनाच मरावं लागेल. मग हुशार होता विकल्प आणि त्याने पैशाचं पोत उचललं, पत्नीकडे नेऊन दिलं आणि स्वतः अयोध्येच्या मुख्य द्वारावर येऊन बसला होता. वाट पाहत होता सकाळपासून, कसं जावं, पण काही जाता येत नव्हतं. मग जाता येत नसल्यामुळे विकल्पाला प्रश्न पडलेला होता आणि त्या तेवढ्यात बरोबर 11:30 वाजता अयोध्येतून निघालेली मंथरा बरोबर 12 वाजता अयोध्येच्या मुख्य द्वाराच्या बाहेर आली. आणि बाहेर आल्यावर आता तर मंथरा शेताच्या रस्त्याने चालते आणि विकल्प हा वाट पाहतोच आहे. विकल्प हळूहळू चालतो, पण विकल्पाला वाटलं मंथरा चांगली दिसते, हुशार दिसते, आता हीच आपलं काम करू शकेल, पण प्रवेश करायचा कसा? मग मंथरा निघाली आणि मंथराला शेतामध्ये कलिंगड दिसले. कलिंगड म्हणजे टरबूज, आणि टरबूज शेतात दिसल्याबरोबर मंथरेने कुठला विचार केला नाही, कारण शेतात कुणीच नव्हतं. सगळे लोक अयोध्येत सजावट करत होते. मंथरेला वाटलं बरं झालं कुणी नाही, गेली पटकन एक टरबूज तोडून घेतलं. तसं मालकाच्या परवानगी शिवाय जर त्याची वस्तू घेतली तर चोरी केल्याचं पाप लागतं. पण लोक म्हणतात खायची तर वस्तू आहे, अरे खाण्यानेच तर जास्त पाप होतंय. मग मंथरेने कलिंगड तोडलं आणि घेऊन बांधाने निघाली. सावली शोधू लागली. 12 वाजलेत ना, कडक ऊन पडलंय. सावली शोधू लागली आणि सावलीच्या शोधामध्ये एक झाड तिला दिसलं. ते झाड म्हणजे पै हिवराची दाट सावली. असं दाट सावलीचं हिवर तिला दिसलं आणि त्या हिवराच्या झाडाखाली बसले. तुम्हाला माहिती हिवर, हिवराला काय म्हणतात तिकडे? हिवरच म्हणतात का? कारण भाषेमध्ये बदल पडतो. मला बऱ्याच गोष्टींचा खूप प्रश्न निर्माण होतो. इकडच्या बऱ्याच गोष्टी आणि बरेच शब्द मला खूप प्रश्न निर्माण करतात. इकडच्या सारखं नाही बोललं तर इकडच्या लोकांना कळत नाही, आणि तिकडं माहेरी गेल्यावर इकडच्या सारखं बोललं की ते हसतात. तिकडे जाऊन तिकडचं शिकून आली.
मग आता घमिलं म्हटलं ना, घमिलं इकडं कुणालाच कळत नाही, त्याला टोकरच म्हणावं लागते. तिकडं टोकर म्हटली का मला हसतात, तिकडं जाऊन काय शिकून आली, असा गोंधळ होतो. म्हणून हिवराच्या झाडाखाली जाऊन बसली आणि हिवराच्या झाडाखाली बसल्यावर विकल्प सुद्धा घाईघाईने गेला आणि विकल्प म्हटला आता नक्की आपलं काम होईल. विकल्प झाडावरती बसला आणि मंथरेने काय केलं माहिती, टरबूज तिथे खाली टेकवलं आणि मंथरा बाथरूमला गेली, लघुशंकेसाठी गेली. लघुशंका करून आली, पण आल्यावर तिच्या जवळ पाणी नव्हतं चूळ भरण्यासाठी. बघा, नियम आहे आणि स्वच्छता, शुद्धता, पवित्रता पाळायची असेल तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग लघुशंकेला बहिर्विधीला जाऊन आल्यावर, लघुशंकेला जाऊन आल्यावर 4 वेळा गुळण्या कराव्या, म्हणजे चूळ भरावे. गोट्यापर्यंत पाय धुवावे, मनगटापर्यंत हात धुवावे, तर तो दोष निघून जातो. बहिर्दिशेला गेल्यावर गुडघ्यापर्यंत पाय धुवावे, कोपरापर्यंत हात धुवावे आणि 8 वेळा चूळ भरावी. असा नियम असेल त्या माणसाला कधीच भूत लागणार नाही. त्याच्यावर कोणी किती करण्या केल्या तर कधीच करणीचा दोष त्याला लागणार नाही, बाधा त्याला कधी होणार नाही. मग पण खूप लोक अपवित्र आहेत, कारण घाई खूप आहे ना. मग वेळ नाही या सगळ्या गोष्टी करायला, एवढं पावित्र्य पाळायला. पण आपण जेव्हा लघुशंकेला बहिर्विधीला जातो तेव्हा ज्या वाईट प्रवृत्ती ज्या असतात, वाईट शक्ती ज्या असतात, अघोरी शक्ती ज्या असतात, त्या आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर बसतात. जेव्हा आपण पाय धुतो तेव्हाच त्या निघून जातात. आपण पाय धुतले नाही तसेच घरात आलो ना की त्या सुद्धा आपल्या सोबत घरात येतात. म्हणून हातपाय धुतले पाहिजे. मंथरेने तसं काहीच केलं नाही. मग विकल्प म्हटला, अरे वा, एवढी पवित्र अयोध्या, पण एक तरी माझ्या जातीची मला सापडली की मंथरेने पाय धुतले नाही. डाव्या पायाच्या अंगठ्यावर विकल्प बसला आणि मंथरेने आता टरबूज घेतलं आणि एका दगडावर ठेवलं. आणखीन एक दुसरा दगड आणला आणि त्याच्यावर असा धाड दिशी तो दगड मारला. त्या टरबूजाचे 2 भाग झाले. 2 भाग झाल्यावर मंथरेला भूक लागलेली होती. मंथरा टरबूज खाऊ लागली. किती, कशा पद्धतीने, आधाशीपणाने असे लचके तोडून टरबूज खाऊ लागले. हे मनुष्याचं खाणं नाहीये. मनुष्य जेव्हा जेवण करतो ना, फक्त एकच कांड त्याचं भरलं पाहिजे. मग असं जे खाणं असतं ते राक्षसाचं असतं. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संतांनी खूप शिकवलं. अहो, आपल्याला काय कळत होतं आणि काय कळलं असतं, पण महाराष्ट्रावर खूप उपकार आहे संतांचे. कसं वागायचं, कसं खायचं, कसं राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी संतांनी शिकवल्या. आपण जाऊन बघा, आम्ही जेव्हा रामेश्वरला गेलो होतो ना दक्षिण भारतामध्ये, तेव्हा तिकडून तसंच केरळला गेलो होतो. तिकडे पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे. सांगतात तिथं सोन्याच्या खोल्या आहेत भरलेल्या. पद्मनाभ स्वामींचं मंदिर, तर तिथे फक्त असं छोटं असं सगळं अंधारच आत आहे आणि बाहेर सगळं जायला सुद्धा तिथे लुंगी लावून जावं लागते, पॅन्ट घालून चालत नाही. मग लुंग तिथं विकत घ्यावी लागली आणि लुंग लावून जायचं. गेल्यावर दर्शन सुद्धा काही कळत सुद्धा नाही की भगवान महाविष्णू असे झोपलेले आहेत, त्या शीर्षशयन केलेलं आहे. तर ते उगत कसं तरी एकदम पटकन बघायचं, पुढे जायचं अंधारामध्ये. पण त्या ठिकाणी आम्हाला खूप वेळ गेला, खूप गर्दी असल्यामुळे आणि मंदिराचा उघडण्याचा टाइम सुद्धा बदलल्यामुळे मग जेवणाची वेळ तिथंच झाली. मग आम्ही ज्यांच्या सोबत गेलो होतो ते लोक म्हटले, आता इथंच आपण जेवण करू. तिथं जेवण करायला थांबलो. ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायला गेलो त्या हॉटेलमध्ये आम्ही बघितलं काय, तिकडे भात आणि भाजी फक्त, आणि चटण्या तर इतक्या चटण्या, काय कशाची चटणी काही कळतच नव्हती. जेव्हा ते ताट पुढं आलं आणि आता जेवायला सुरुवात करायची, तेव्हाच 2 शिक्षिका होत्या. त्या शिक्षिका सुद्धा 4-5 वाजलेले होते म्हणून त्या सुद्धा शाळा सुटून आलेल्या होत्या आणि त्या आमच्या समोरच्या खुर्चीवरच बसलेल्या होत्या.
त्या समोरच्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. आता त्यांच्यामध्ये त्या काडूमाडू बोलत होत्या त्यांच्या भाषेत. आम्हाला काही भाषा कळत नव्हती, पण त्यांच्या तोंडाकडे आम्ही पाहायचो. गंमत कसं बोलतात म्हणून. पाहता पाहता आमचं जेवायचं राहिलं आणि त्यांचं जेवायचं सुरू झालं. त्या जशा जेवायला भात आणि भाजी असं कालवलं आणि असं हाताने घ्यायच्या आणि असं खायच्या, असं घ्यायच्या आणि असं खायच्या. जेव्हा आम्ही पाहिलं ना, म्हटलं नको नको, ताटातलं सुद्धा जेवायला नको नको वाटायला लागलं. कारण भागाभागांची पद्धत आहे, पण संतांनी आणि या ग्रंथांनी आपल्याला किती शिकवलं. मंथरेने आधाशेपणीने खाऊ लागले. विकल्प म्हटला आता ह्याच्यापेक्षा वेगळा आपल्याला कोणतीच जागा नाहीये. विकल्पाने पटकन त्या टरबुजामध्ये उडी मारली आणि टरबुजामध्येच विकल्प मंथरेच्या पोटात गेला आणि मंथरा बिघडली. मंथरा भनकली आणि मंथरा ताड 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 थेट अयोध्या नगरीत आली. आणि सगळे लोक सजावट करतात. सगळ्यांकडे बघून मंथरा बोलू लागली मनातली मनात, बघा एवढे हसतात ना, नाही उद्या रडायला लावलं तर मंथरा नाव सांगणार नाही. बघा दुसऱ्यांचं सुख बघून ज्याला जळजळ होते ना, तो खरा राक्षस असतो, तो खरा पापी असतो आणि तो खरा कुलघातकी असतो. मंथरा ताड ताड थेट कैकईच्या महालात आली आणि कैकईला येऊन सांगू लागली, तुला माहिती नाही? ती म्हटली काय झालं? काय झालं म्हणजे? रामाचा राज्याभिषेक होतोय. ती म्हटली किती चांगली गोष्ट आहे, मला खूप आनंद होतो. मंथरा एवढी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगितली. कैकईने गळ्यातला हार काढला आणि मंथरेच्या गळ्यात घातला. हे तुला बक्षीस. मंथरेने तो हार धाडकन तोडून फेकून दिला. मला लागत नाही. तुला काय वाटलं मी भिकारी ना आहे? अगं मला काही सुख नाही त्या रामाच्या राज्याभिषेकाचं. मला भयंकर दुःख होतंय, मला पीडा होती, मला यातना होत्या. का? कैकई तू किती भोळी आहेस ग. अगं तू किती लहान होती तेव्हा तुझं लग्न झालं. दशरथ राजाने तुला किती सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि काय वचन दिलं होतं की मी तू म्हणशील तसं ऐकेल, तुझ्या इच्छेसारखं वागेल. पण तसं अजिबात नाही ग. तुला फसवलं ग त्याने. किती लहान होतीस. अगं तुला नांदायला यायचं सुद्धा कळत नव्हतं. आई वडिलांना सोडून कधी राहिलेली नव्हती, म्हणून तुझ्या बापाने कैकई राजाने मला तुझ्या सोबत पाठवलं की ही दासी घेऊन जा. ती दासी तुझी सगळी काळजी घेईल, तुला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं शिकवीन, म्हणून मी तुझ्या सोबत आले. आणि एवढे वर्ष मी तुझी सेवा केली. आता मी म्हातारी झाले. माझी एकच इच्छा आहे ग कैकई की माझा भरत राजा व्हावा. अरे कैकई म्हटली वेडी झाली का काय तू? दशरथ राजाचा कपटीपणा आहे, म्हणून तर तुझ्या भरताला त्याने मामाच्या गावी पाठवलंय, शत्रुघ्नाला मामाच्या गावी पाठवलंय आणि तोपर्यंत रामाचा राज्याभिषेक करतोय. खूप कपटी आहे ग दशरथ. कैकई म्हटली मंथरा तू खूप पिढी आहेस, असं का बोलती ग माझ्या रामाबद्दल? कैकईचं रामावर खूप प्रेम होतं, खूप प्रेम होतं. कौशल्यापेक्षाही जास्त प्रेम होतं. कारण सगळ्या गुह्य गोष्टी कैकईला माहिती होत्या. कैकईने मंथरा सांगू लागली, कैकई तुझ्या लक्षात नाही पुढे काय घडणार आहे, ह्याच्यासाठी सावध हो आणि भरताला राजगादी मागवण्यासाठी तू प्रयत्न कर. पण कैकई ऐकत नव्हती. तेव्हा मंथरा आपली छाती बनवून घेऊ लागली, मोठमोठ्याने रडू लागली आणि सांगू लागली, माझं काही खरं नाही, माझं कुणी ऐकत नाही. अगं मला काय स्वार्थ आहे? भरत राजा झाला काय आणि राम राजा झाला काय, मी दासीच राहणार आहे ना. पण कैकई मला तुझी काळजी वाटते ग. जर राम राजा झाला तर कौशल्या राजमाता होईल आणि तू कोण होशील माहितीये? तू दासी होशील. कैकई म्हटली असं नाही होणार. मंथरा म्हटली मला काही कळत नाही, मी खूप वेडी आहे, म्हणून छाती बनवू लागली, रडू लागली. तेव्हा कैकईला वाईट वाटू लागलं, ही दासी किती सेवा केली हिने
आणि माझ्याच हिताचं बोलते म्हणून समजावून सांगण्यासाठी कैकई मंथरेच्या जवळ गेले. हातात हात घेतला पण मंथरेने संधी साधली आणि हातात हात घेतल्याबरोबर मंथरेने कैकईला मिठी मारली, घट्ट मिठी मारली आणि कैकईच्या मंथरेच्या हृदयामध्ये जो विकल्प होता तो विकल्प कैकईमध्ये गेला. ही हृदयीचे ते हृदय घातले. कैकईच्या हृदयात विकल्प गेल्याबरोबर कैकई सुद्धा भनकली. कैकई सुद्धा बोलू लागली, खरंच तर मला कळलंच नाही, तू माझ्या हिताचं बोलते, पण मंथरा मी काय करू ग? मंथरेने सांगितलं, ज्यावेळी तुम्हाला मुलं सुद्धा नव्हते, तुम्ही स्वर्गामध्ये दशरथ राजासोबत इंद्राच्या बाजूने युद्ध करायला गेल्या होत्या राक्षसांसोबत, तेव्हा तू गेली होती कैकई. तिथे तू रथाचा आग पकडला आणि आग पकडल्यामुळे दशरथ राजाने प्रसन्न होऊन तुला 2 वर मागायला सांगितले होते. ते वर तू माग. ते म्हटले कसं मागायचं? मंथरेने सांगितलं, पहिल्या वराने भरताला राजगादी माग आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास माग. कैकईने सांगितलं काही हरकत नाही. मग कैकई म्हटली, पण आता राज्याभिषेक कसा थांबवायचा? मंथरा म्हटली, अगोदर भरताला राजगादी मागवायची, पण भरत येण्याच्या अगोदर राम वनवासाला पाठवायचा. अरे पहिला वर जो आहे तोच आधी व्हायला पाहिजे. मंथरेने सांगितलं नाही. जर भरताला राजगादी अगोदर मागितली आणि भरत जर पटकन आला आणि राज्याभिषेक भरताचा झाला तर भरत आपला निर्णय बदलवू शकतो. कारण भरत राजा झाल्यावर राजा जो निर्णय देईल तोच असेल. भरताने सांगितलं, जर राम वनवासात जाणार नाही तर राम जाऊ शकणार नाही, त्याला थांबवता येईल. मग म्हणून अगोदर भरत यायच्या आधी रामाला इथून हकलून दे आणि त्यासाठी मंथरेने सांगितलं, तो वस्त्र बदल. आता कैकईला रुसण्याचे वस्त्र दिले. आपल्याकडे आहे का रुसण्याचे वस्त्र? आपल्याकडे कशाची रुसायची वस्त्र? रुसून बसलं काही केलं तर आपल्याला कोण विचारणार आहे? जट जीवती म्हणतात, नका खायना, भूक लागल्यावर बरोबर खाती. कोण विचार करत नाही. कैकईने रुसण्याचे वस्त्र घातले. रुसण्याचे वस्त्र म्हणजे काही वेगळे असतात का? काळ्या रंगाचं वस्त्र घातलं. काळं वस्त्र स्त्रीने घालू नये असा शास्त्राचा नियम आहे, असं रामायण सांगतोय. पण स्त्रियांना जास्त वस्त्र आवडतं ते काळं. का आवडतं माहितीये? त्या म्हणतात काळं कशावर मॅचिंग होतं, पण काळं स्त्रीने कधीच घालू नये. मग काळं वस्त्र परिधान केलं, केस मोकळे सोडले, कपाळाचं कुंकू हाताने पुसून टाकलं, गळ्यातली गळसरी तोडून टाकली, बांगड्या फोडून टाकल्या, जोडवे काढून टाकले आणि कैकई कोप भुवनामध्ये निघून गेली, म्हणजेच रुसण्याच्या खोलीमध्ये. आपल्याला आहे का रुसायची खोली? आपल्याला कशाचं? राग आला तर या कोपऱ्यात आणि लोभ आला तर त्या कोपऱ्यात. पण कैकई कोप भुवनामध्ये गेली. आता पाहता पाहता संध्याकाळ झाली, सगळी तयारी चालू आहे. राजाला खूप आनंद होतो. आनंदाच्या भरामध्ये दशरथ राजा सगळे काम सोयीला लावून दशरथ राजा कैकईच्या महालामध्ये आला. येऊन पाहतो तर दारात मंथरा बसलेली आहे. दिवस मावळायला गेला. अशा वेळी स्त्रीने कधीच उंबऱ्यात बसू नये, रामायण सांगतय. आपल्याला या गोष्टी कळायला पाहिजे, या गोष्टींचं आपण आचरण केलं पाहिजे. उंबरठ्यामध्ये स्त्रीने कधीच बसायचं नाही. दिवसा नाही, रात्री नाही, कधीच नाही. पण तिला उंच बसायला काहीच नसतं, मग ती पटकन जाऊन उंबरठ्यात बसते. स्वतःच्या उंबरठ्यात एक वेळ बसलं तर बरं, पण दुसऱ्यांच्या उंबरठ्यात कधीच जाऊन बसू नये. त्याच्या घरातली सारी पीडा आपल्या अंगात येते. मग मंथरा उंबरठ्यात बसली. दिवस मावळायला गेलाय. दिवे लागण्याची वेळ झाली आणि दिवे लागण्याची वेळी
प्रत्येक स्त्रीने पटकन शेतातून घरी येऊन हातपाय वगैरे धुवून देवाजवळ दिवा लावावा आणि तुळशीत दिवा लावावा. तुळशीतला दिवा त्याला फुलवात असावी आणि ती गावरान तुपातली असावी. खायला कमी करा पण देवाला तूप व्हा. पण लोक देवाला नाही, खायलाच भेटत नाही. देवाला कशाला द्यायचं? ते तर फुकट जळूनच जातंय, जळून जात. पण घरातलं सगळं दुःख जाळून टाकतं. लक्षात ठेवा, घरात कधीच कोणतं संकट येत नाहीये. आलं तर दिव्यावर निभावतं. म्हणून तुळशीमध्ये दिवा लावा. तो दिवा फक्त 5च मिनिटं जळला पाहिजे. पण काही लोकांना खूप अहंकार असतो परमार्थाचा. मग सगळ्या लोकांना दिसलं पाहिजे आमच्या दारात दिवा जळतोय. लोकांना दिसण्यासाठी नाही, दिवस मावळत असतात. भगवान शंकराचे भूत आणि वेताळ फिरायला निघालेले असतात. भगवान शंकर त्यांना दिवसभर बांधून ठेवतात, म्हणजे ताब्यात ठेवतात. दिवस मावळता सोडून देतात. जेव्हा ते गावामध्ये निघतात, ज्या घराच्या दारात तुळशी दिवा नाही त्या घरात ते घुसतात आणि मग घरात पिढा येते. मग ज्या घराच्या दारासमोर दिवा लावलेला आहे तुळशीमध्ये, भगवान महाविष्णू आणि महालक्ष्मी हे दोघही जोडीने त्या दारात उभे राहतात. ज्या दारात तुळशीजवळ दिवा आहे ते दिव्याजवळ तिथं उभं राहतात. मग जेव्हा भगवान उभे असतात तेव्हा दिवा थोडा वेळ जळला पाहिजे. फुलवातीचा दिवा 5 मिनिटात विझून जातो, तर तो दिवा लावला तर 5 मिनिटात विझून जाईल. म्हणजे भगवंताला जास्त वेळ आपल्या दारात उभं राहावं लागत नाही, उभं राहायची गरज पडत नाही, कारण त्यांना पुढच्या घरी सुद्धा जायचं असतं. म्हणून जास्त वेळ दिवा जळू नये, पण दिवा नक्की लावावा. पण दिवे लागण्याची वेळी कटकट घालू नये, दिवे लागण्याची वेळी भांडण करू नये, शिव्या देऊ नये, रागराग करू नये, जास्त मोठ्याने बोलू नये, लेकरांना मारू नये, लेकरांना रडू देऊ नये. दिवे लागत असताना मग असे ज्या घरात अशी कटकट चालू असते त्या घरात ही भूत वेताळ घुसत असतात. म्हणून मंथरेने सुद्धा दिवा लागायची वेळ झाली तरी दिवा लावला नाही आणि दिवा न लावताच उंबऱ्यात बसली. दशरथ राजा समोरून आला आणि सरळ महालात गेला. मंथरे जवळून गेला, जाऊन आत पाहतो तर सगळे कपडे वगैरे सगळं आस्थाव्यस्त पडलेलं आहे. अरे काहीच इथं नाही, काय भानगड आहे? मंथरेला विचारलं. मंथरेने सांगितलं, राजा मला मारणार तर नाही ना? पण कैकेयी राणी कोप भुवनात गेले. दशरथ राजा मनातली मनात थोडासा हसला आणि दशरथ राजाने सांगितलं, रे हिला नक्की काहीतरी लागत असेल, मग हिला नक्की एखादी नवीन निघालेली साडी पाहिजे असेल म्हणून ही रुसली असेल. मग दशरथ राजा घाईघाईने कोप भुवनामध्ये गेले आणि कोप भुवनामध्ये जाऊन पाहतात, कोप भुवन म्हणजे काही सुंदर सजावट केलेलं नाही, त्या घरात सगळे जाळे लागलेले आहेत. तिथली सगळी खाट मोडकी आहे, मलिन वस्त्र आहे आणि कैकेयी काळ्या वस्त्रामध्ये दशरथ राजाने पाहिलं. कपाळाचं कुंकू पुसून टाकलेलं आहे, सगळे अलंकार तोडून टाकलेले आहेत. दशरथ राजाने बघितलं आणि दशरथ राजाने विचारलं, कैकेयी काय झालं तुला, का रुसली तू? कैकेयीने तोंड झाकून घेतलं, वस्त्रामध्ये तोंड झाकलं. आता कैकेयी काहीच बोलत नाही. दशरथ राजाने विचारलं, काय झालं तुला? तुला एखादी साडी पाहिजे का, एखादा दागिना पाहिजे का, तुला नेमकं काय पाहिजे? कैकेयीने सांगितलं, मला काहीच नकोय. का? तुम्ही काही देऊच शकत नाहीये तर मी कशाला काय मागू? दशरथ राजाने सांगितलं, नाही नाही मी का देऊ शकत नाही? अरे मी राजा आहे आणि सूर्यवंशी कुळातला राजा आहे, मी काहीही देऊ शकतो. कैकेयीने सांगितलं, वचन द्या. असं तर कुणी म्हणेल, पण वचन जे आहे ना, वचन जेव्हा घेतलं जातं, दिलं जातं, तेव्हा ती वचन मोडता येत नाही. कारण रघुकुल रीती सदा चली आई, जान जाएगी पर वचन न जाई.
रघुकुलाची रीती आहे हे कैकईला माहिती आहे, म्हणून राजाला हातावर पाणी घ्यायला सांगितलं आणि राजाने संकल्प सोडला, जे मागशील ते दे. कैकईने सांगितलं, आता वचनात बांधून घेतलं. आणि मग कैकई म्हटली की तुम्हाला आठवत आहे आपण स्वर्गामध्ये युद्धाला गेलो होतो, देव राक्षसांच्या युद्धामध्ये. तुमच्या रथाचा आख मोडला होता, मी हाताने पकडून ठेवला होता आणि त्यावेळी तुम्ही प्रसन्न होऊन मला सांगितलं तुला काय मागायचं ते माग. त्यावेळी मी म्हटले होते काहीच नको, तुम्ही म्हटले होते 2 वर माग, तर ते 2 वर आज मला पाहिजे. अरे दशरथ राजा हसू लागला आणि म्हटलं कैकई एवढ्यासाठी इतकं रुसायचं का? मग असे मलिन वस्त्र घालायचे का? अगं सांगून टाक पटकन 2 वर कोणते आहेत? कैकईने सांगितलं छातीवर दगड ठेवा ऐकण्यासाठी. अरे असं काय सांगणार आहे? पण कैकई सांगू लागली, राजा तुम्ही ऐकू शकणार नाही आणि ऐकलं तर तुम्ही धीर सोडायचा नाही, कारण हे तुम्हाला करून दाखवायचं आहे, असं तुम्हाला घडवून आणायचं आहे आणि ही माझी इच्छा आहे. याच्यासाठी तुम्ही वचन दिलेलं आहे, म्हणून हे वचन तुम्हाला मोडता येणार नाही. ते वचन म्हणजे मोडू नका वचनासनाथा, मोडू नका वचनासन. भरताला गेला सेवासन, भरताला गेला सेवासन. रामाचे भगवान मोडू नका वचनासनाथा, मोडू नका वचनास, मोडू नका वचनासनाथा, मोडू नका वचनास. लगे सांत्वन नको करवळा, नको सांत्वन नको करवळा. शब्द दिले ते आधी पाळा, शब्द दिले ते आधी पाळा. आजोळा मुनी परत बोलवा, आजोळा मुनी परत बोलवा. कधी माझा भरता मोडू नका वचनासना, मोडू नका वचनासना, मोडू नका वचनासना, मोडू नका वचना. रामचंद्र भगवान की जय. कैकई सांगू लागली, राजा तुम्ही वचन दिलंय ना, तर माझे 2 वर असे आहेत. पहिल्या वराने कैकईने घेतला घाट, भरतासी द्यावे राज्यपट, रामे धरावी वाट वनवासीची. कैकईने सांगितलं पहिल्या वराने माझ्या भरताला राजगादी द्या आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास द्या. असंच ऐकल्याबरोबर दशरथ राजा एकदम काळजामध्ये दस्त झालं आणि दशरथ राजा धरणीवर पडला आणि बेशुद्ध पडला. अरे मंथरा असलेली कैकई तर मोठमोठ्याने ओरडू लागली, मोठमोठ्याने हसू लागली. अरे मला माहिती होत ही रघुकुलाची रीती आहे, पण राजा तू काही या कुलाचं भूषण नाहीये, तू दूषण आहेस. कारण तू आज वचन मोडतो आहेस. द्यायचा कंटाळा आला, मी मागितलेले वर द्यायचा कंटाळा आला ना, म्हणून बेशुद्ध पडण्याचं नाटक करताय. पण कैकईने सांगितलं, राजा आता सांत्वन चालणार नाही. तुम्ही किती समजावून सांगितलं तरी मी ऐकणार नाही, कारण तुम्हाला माझे वचनच पूर्ण करावे लागणार आहे. तेव्हा दशरथ राजाने सांगितलं, कैकई असं नको करू.
भरताला मी राजगादी देईन, तसा अधिकार रामाचाच आहे, पण मी भरताला देईन तुझ्या म्हणण्यानुसार, पण माझ्या रामाला वनवास पाठवू नको. कैकेयीने सांगितलं नाही, तुम्ही जर माझ्या भरताला राजगादी दिली तर राम इथंच राहिला तर माझ्या भरताला सुखाने जगू देणार नाही. मग कैकेयीने सांगितलं, किती झालं तरी माझ्या सवतीचा मुलगा आहे. दशरथ राजाला आज आश्चर्य वाटू लागलं. दशरथ राजाने सांगितलं, कैकेयी तू कधीच म्हटली नव्हती ग की कौसल्या माझी सवत आहे आणि राम माझा सावत्र मुलगा आहे. आणि आज तुला काय झालं? कारण विकल्प तिच्यामध्ये आला होता. तो विकल्प त्रेतायुगामध्ये एकाच व्यक्तीमुळे आणि एकाच व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याने प्रवेश केला तर सर्व अयोध्या दुःखी केली. आज कलियुगामध्ये घराघरामध्ये विकल्प आहे आणि घरातला जो माणूस जेवढा घाण राहतो ना त्याच्यात तो विकल्प राहतो. म्हणून घरातले माणसं स्वच्छ राहावे याची सगळ्यांनीच काळजी घेत चला, म्हणजे विकल्प तुमच्या घरात येणार नाही. मग कैकेयी आता दशरथ राजाला बोलू लागले आणि दशरथ राजाने सांगितलं, कैकेयी असं करू नको, मी तुला जे मागितलं ते दे. अरे जे मागितलं ते काय, दुसरं काहीच लागत नाही, मला हेच पाहिजे. का हट्ट धरला ग कैकेयी? पण कैकेयीने सांगितलं, आता वचन दिलेलं आहे त्यामुळे वचन निभावच लागणार आहे, याला पर्याय नाहीये आणि सांत्वन नाहीये. आता फक्त भरत राजा होणार उद्या आणि पटकन माणसं पाठवा आणि भरताला मामाच्या घरून बोलवून घ्या. आता तर दशरथ राजा स्वतः उठून बसला आणि कैकेयीला सांगू लागला, प्रिये आज किती वर्ष झाले आपल्या लग्नाला, किती लहान होती तू लग्न झालं तेव्हा, किती लहानपणी इथं आली. कौसल्या सुमित्रेला किती तो मोठ्या बहिणीसारखं समजत होती. एवढ्या दिवस कधीच तू असं बोलली नाही, एवढ्या दिवस कधीच तुझ्या मनामध्ये असं आलं नाही. आज तू असं का वागतेस? का तू असे मलिन वस्त्र घातले? का तू असे काळे कपडे घातले? का कुंकू पुसून टाकलं? आणि सौभाग्यवती स्त्रीने रागात कधीच असं करू नये. कपाळाचं कुंकू कधीच पुसू नये स्वतःच्या हाताने, कधीच गळ्यातलं गळसरी मंगळसूत्र कधी तुटू देऊ नये आणि तोडू नये. मग काळे वस्त्र कधीच घालू नये, हे विधवा पण येण्याचे लक्षण असतात. म्हणून तर या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं काळं वस्त्र घातल्याने. मग कैकेयीला सांगू लागला, असं का करते आहे? कैकेयी मी जगायचो नाही ग, माझा राम म्हणजे माझा प्राण आहे ग. जर प्राण माझ्या पासून दूर गेला तर मी जगू शकणार नाही. कैकेयीने सांगितलं, गप्पा बंद करा आणि आता कामाला लागा. दशरथ राजा पुन्हा पुन्हा मूर्छित होऊन पडतो. पुन्हा पुन्हा उठून आता कैकेयीचे पाय धरले आणि पायावर डोकं ठेवून दशरथ राजा ढसढसा रडू लागला. कारण स्त्री एक शक्ती आहे, ती उलटी जर फिरली तर सगळं घर फिरवू शकते, सगळ्या घराला कलंक लावू शकते आणि सगळ्या घराला दुःख देऊ शकते. आणि जर सुईची शक्ती फिरली तर सगळ्या 42 कुळांचा उद्धार करू शकते. मग रामायण आपल्याला त्याच्यासाठीच ऐकायचंय. रामायण ऐकता ऐकता रामायण अशी पाठ या रामायणामध्ये आहेत ना की ते कुणालाही फिट बसू शकतात. मी बोलून जाईल ना, माझंच गाव असल्यामुळे लोकांना वाटेल मुद्दामून आम्हाला बोलली का काय, असं सुद्धा होऊ शकतं. असं रामायण आहे. कारण कसं जगायचं, श्रीमद भागवत सांगतं कसं मारायचं. मरणानंतर भागवत ऐकलं तर चालतंय, पण रामायण जिवंतपणीच ऐकावं लागतं. कारण जगायचं कसं हे शिकवतंय रामायण. सावत्र भावाची कथा म्हणजे रामायण आहे, कारण ते त्रेतायुगातलं आहे. आज कलियुगामध्ये आपण रोज भोगतोय सख्या भावाची कथा किती सुटसुटीत चालली आहे. म्हणून आपल्याला सावत्र भावाची कथा ऐकायची. मग
कैकेयीने सांगितलं मी काही ऐकणार नाही. दशरथ राजाने पायावर डोकं ठेवलं आणि हतबल झालेला राजा ढसढसा रडू लागला. कैकेयीने ज्या पायावर डोकं ठेवलेलं आहे त्याच पायाने असा राजा लाथाळला की राजा धाड दिशी पलीकडे जाऊन पडला. आणि आता कारण पतीचा स्त्रीने कधीच अपमान करू नये. जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते ती स्त्री पुढच्या जन्मामध्ये भर जवानीमध्ये दुःख भोगते. कारण पती प्रतिकूल जहा जन्म जाई विधवा होई पायी तरुणाई. पुढच्या जन्मामध्ये ती भर जवानीमध्ये विधवा होती. कारण आपल्या पतीला कधी दुःख देऊ नये. कारण आपलं जीवनच त्याच्यासाठी असतं. बाकीच्या सुखांचा तिने विचार करायचा नाही आणि आपल्या पतीच्या इच्छेपेक्षा वेगळा परमार्थ सुद्धा करायचा नाही. असं रामायण सांगतंय. पतीची सेवा हाच तिचा परमार्थ आहे. पतीची इच्छा असेल तर तिने परमार्थ करायचा. आणि पतीने सुद्धा, त्याचा सुद्धा धर्म आहे ना, त्याने सुद्धा आपल्या पत्नीला परमार्थात कधी आडवं यायचं नाही. हा त्याचा धर्म आहे. मग कैकेयीने आपल्या पतीला लाथ मारली म्हणजे सगळ्या राज्य सुखावर संकट येणार आहे. कारण असं जेव्हा घडतं, एकतर पत्नी कधीच पतीला मारत नसते. किती वाईट असलं तरी सुद्धा तिचा धर्म ती पाळत असते. मग दशरथ राजा आता ढसढसा रडतो आहे. काहीच करू शकत नाही वचनात अडकल्यामुळे. आता तर पाहता पाहता रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला आणि अयोध्यावासी सगळे जागेच आहे. कुणाला झोप येत नाही. सगळे लोक खूप आवरत आहेत. सगळी सजावट चालू आहे. स्वयंपाक तयार झालाय. सगळं काही तयारी झाली. आता फक्त ब्रह्म मुहूर्त आलं की लगेच राज्याभिषेक होणार. आणि पाहता पाहता पहाटचे 4 वाजले आणि 4 वाजल्याबरोबर जे झोपलेली लोक आहेत ते जागे झाले. कारण पवित्र नगरी मधले लोक पहाटेच्या वेळी उठत असतात. रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. पहाटे सगळे उठले. आता तर रामाचा राज्याभिषेक आहे म्हणून कौसल्य आईला सुद्धा खूप आनंद होतोय. कौसल्य आई सुद्धा घाईने उठली आणि पटकन जाऊन आता रामाला उठवायला गेली. कारण मुलगा किती मोठा झाला तरी आईला त्याची काळजी असते. पत्नी आहे पण तरी सुद्धा माझ्या रामाला जाग आली नाही तर मुहूर्त टळून जाईल म्हणून कौसल्य आई घाईने आली आणि दरवाजाची कडी वाजवून रामाला गोड अशी अंगई गाऊ लागली. उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमलली उभी घेवणी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली उठी श्रीरामा. कौसल्य आई दरवाजा जवळ आली. हातामध्ये दुधाचा ग्लास आहे आणि लग्न झालेल्या म्हणजे 27 वर्ष वयाच्या मुलाला उठवते पहाटे 4 वाजता. अरे बाळा उठ. पहाट झाली. अरे राम घाईने उठला. दरवाजा उघडला. आई दुधाचा ग्लास घेऊन आले. कारण माते सम न शरीर पोषणम भार्या सम न शरीर तोषणम. आई सारखं पोषण करणारी जगात दुसरी कुणीच नाहीये. म्हणून दुधाचा ग्लास रामा पटकन एवढं दूध पिऊन घे. कारण तुला उपवास आहे. तुला पूजेला बसायचंय म्हणून तर तू पटकन दूध पिऊन घे आणि तुला तिकडे जायचंय. विधी सगळा सुरू होईल. आवरलं पाहिजे तुझं. माणसाने उठल्यावर पहिलं दूध घेतलं पाहिजे. पण या कलियुगामधला अमृत म्हणजे चहा आहे.
चहा घेतल्याशिवाय समाधान होत नाही, चहा घेतल्याशिवाय तरतरी येत नाही. मग काही लोकांना उठलं की पहिलं दात घाशीत बसायचं. पण शास्त्र सांगतंय काही गोष्टी करत असताना बोलायचं नाही. मग लघुशंकेला गेल्यावर बोलायचं नाही, बहिर्विधीला गेल्यावर बोलायचं नाही, मैथुनाच्या वेळी बोलायचं नाही, जेवण करताना बोलायचं नाही, श्राद्ध कर्म करताना बोलायचं नाही आणि दात घासताना बोलायचं नाही, 6 क्रिया करताना बोलायचं नाही, मौन पाळायचं. पण लोक दात घासतात, मिस्त्री लावत लावत चालले याच्या दारात, चालले त्याच्या दारात. त्याच्यासारखा दरिद्रीच कुणी नाही. अशा माणसाला दारातच येऊ द्यायचं नाही. जो दात घाशीत घाशीत आला ना तो आपल्या घरी दरिद्री घेऊन आला, त्याला दात घासताना आपल्या घरी येऊ द्यायचं नाही. दात घासताना बोलायचं नाही, हिंडायचं नाही. आणि दात शक्यतो सकाळी घासायचीच नाही, रात्रीच दात घासून झोपायचं. मग उठल्याबरोबर दूध प्यायचं, त्याने शरीर पोषण राहतं. म्हणून कौसल्या मातेने दुधाचा ग्लास रामाच्या हातात दिला आणि रामाने दुधाचा ग्लास हातात घेतल्याबरोबर अयोध्या नगरी मधला जो प्रधान आहे तो प्रधान म्हणजे सुमंत प्रधान. सुमंत प्रधान घाई घाईने आला आणि येऊन रामाला सांगू लागला, रामा, दशरथ महाराजांनी आणि कैकेयी राणीने तुम्हाला लगेच बोलावलं आहे. आत्ताची आता तुम्हाला यावं लागतं आहे. रामाने हातात दुधाचा जो ग्लास होता तो आईच्या हातात दिला आणि राम तसाच निघून गेला. रथात बसला आणि कैकेयीच्या महाली गेला. पण जाता जाता रस्त्याने विचारू लागला सुमंत प्रधानाला, सुमंता, काय भानगड आहे? का घाईघाईने मला बोलावलं? सांगितलं तिथं गेल्यावरच कळेल. पण असं काय झालं होतं? तर तिकडे प्रकार असा घडला होता. पहाटेच्या वेळी दशरथ राजाला सुमंत प्रधान बोलवायला गेला तर कैकेयीने सांगितलं, रे राज्याभिषेक होणार आहे पण रामाचा नाही भरताचा होणार आहे. अरे भरताचा राज्याभिषेक? पण मोठा तर राम आहे, मोठ्या मुलाला युवराज पद द्यावं. कैकेयीने सांगितलं, मी सांगितलं तेवढं कर आणि सुमंता जा रामाला बोलवून आण. म्हणून सुमंत आला होता आणि सुमंत रामाला घेऊन कैकेयीच्या महाली गेला. त्या कोप भुवनामध्ये गेल्यावर जाऊन पाहतो तर कैकेयी मलिन कष्टामध्ये आहे. दशरथ राजा बेशुद्ध पडलेला आहे आणि भगवान प्रभू रामचंद्राने हे सगळं बघितलं आणि कैकेयीला विचारू लागला, माते, काय झालं? पिताश्री असे बेशुद्ध अवस्थेत कसे? कैकेयीने सांगितलं, रामा, अरे वर माग म्हटले, मागितले तर आता द्यायचा कंटाळा आला म्हणून असे नाटक करताय. काय काय झालं आई? कशाचे वचन? कैकेयीने सांगितलं, रामा, त्यांनी मला 2 वर मागायला सांगितले होते. ते 2 वर मी त्यांना मागितले. ते म्हणजे पहिल्या वराने मी भरताला राजगादी मागितले आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास मागितला. माझं काय चुकलं? आता तर ही पिताश्रींची आज्ञा आहे, त्यांनी वचन दिलंय. भगवान प्रभू रामचंद्राने कैकेयीला सांगितलं, आई, काळजी करू नको, मी तुझं वचन निभावेल, माझ्या पिताजीचं वचन मी निभावेल, तू काळजी करू नको. आईला सांगितलं आणि राम इकडे तयारीला निघून आला. येऊन पाहतो आहे तर सीतामाई सजून बसली आहे, नटून थटून बसली आहे, कारण तिला पूजेला बसायचं होतं. पण इकडे कौसल्या आई सुद्धा खूप घाईघाईने आवरती आहे. राम आलेला दिसल्याबरोबर कौसल्या आई म्हटली, अरे रामा, किती वेळ घातला रे? अरे आम्ही सगळे आवरून बसलोय, तुझ्यामुळे उशीर होतोय, मुहूर्त टळून जाईल. रामाने सांगितलं, आई, मुहूर्त टळायची आता काळजी नाहीये. का? रामाने सांगितलं की राज्याभिषेक होणार आहे पण या मुहूर्तावर नाही, दुसरा एखादा मुहूर्त बघून. का? कारण राज्याभिषेक भरताचा होणार आहे आणि मला
वनवास जायचा आहे. वनवास हा शब्द ऐकला आणि कौसल्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. कौसल्या आई म्हणू लागली, रामा काय झालं हे सगळं? अरे काय आहे, वनवासात का जायचं तुला? तर रामाने सांगितलं, ही राजाची म्हणजे पिताजीची आज्ञा आहे की मी वनवासात जावं, भरताचा राज्याभिषेक करायचा आहे. कौसल्या आई म्हटली, नाही असं नाही होणार. सांगितलं खरं आहे, कारण हे कैकेयीने मला सांगितलंय. तेव्हा कौसल्या आई सांगू लागली, रामा तू असं करायचं नाही, कारण तू वनात जायचं नाही, तू वनवासात जायचं नाही. अरे तुला माहिती नाही वनवास म्हणजे काय आहे. जंगलात राहावं लागतं, कोणत्या गावात जावं लागत नाहीये. रामाने सांगितलं, हो ते सगळे नियम मला कैकेयी आईने सांगितले की मला दंडकारण्यामध्ये जायला सांगितलंय, की ज्या दंडकारण्यामध्ये महाभयंकर राक्षस आहेत. ते दंडकारण्य म्हणजे आपलं गाव आहे, आपला महाराष्ट्र आहे. ते दंडकारण्य म्हणजे या दंडकारण्यामध्ये जायला सांगितलेलं आहे. तर कौसल्या आईने सांगितलं, नाही दंडकारण्यामध्ये तू जायचं नाही, अरे राक्षस आहेत. आणि वनवासात जायचं म्हणजे रामाने सांगितलं 14 वर्ष जायचं. 14 वर्ष? अरे मी 14 वर्षाने परत येईलच. कौसल्याने सांगितलं, नाही तू जायचं नाही, कारण तू जर वनवासात गेला तर मी जगायचे नाही, कारण तुझ्याकडे बघून तर जगत होते. तूच जर इथं नसला तर कोणाकडे बघून जगायचं? कैकेयी असं का वागती आहे, कैकेयीला असं का वाटलं आहे? म्हणून कौसल्या आई रडू लागले आणि रामाला सांगू लागले, रामा वनवासात जायचं नाही, वनात जाऊ नको. रामा जाऊ नको रे वना, रामा जाऊ नको रे वना. दुःख होते माझ्या मना, दुःख होते माझ्या मना. जाऊ नको रे वना, रामा जाऊ नको रे वना. बाळ माझा झाला वनवासी, बाळ माझा झाला वनवासी. कौसल्या आई सांगू लागली, रामा अरे वनवासात जाऊ नको, कारण तू जर वनवासात गेला तर माझं काय होईल रे? अरे मी जगायचे नाही, माझ्याकडे बघ एकदा. पाना सांगितलं, मला पित्याची आज्ञा महत्वाची आहे, आज्ञा पाळणं माझं कर्तव्य आहे. या रघुकुलाची सूर्यवंशी कुळाची रीत आहे, ती मला निभावणं आहे. म्हणून मी थांबू शकत नाही. पण कौसल्या आई सांगू लागली, रामा तुला जाता येणार नाही, जायचं असेल तर मलाही घेऊन जा, कारण मी सुद्धा इथे राहू शकत नाही, मला सुद्धा इथं राहायचं नाही. पाना आईला सोबत नेऊ शकत नाही, कारण जंगल आहे. आणि कारण या रामाच्या वनवासाबद्दल आपल्या माता भगिनी सुद्धा म्हणतात. मी एका माता भगिनीकडून असं लिहून घेतलेलं आहे, वनाचा छंद सोड रे रामा, वनाचा छंद सोड, पायाला येतील फोड रे रामा, वनाचा छंद सोड. राम वनवासाला लावी, माया कैकेयीला नाही. राम जाते वनवासाला, झाले सुख झाले दुःख झाले दशरथाला. वनाचा छंद सोड रे रामा, वनाचा छंद सोड, पायाला येतील फोड रे रामा, वनाचा छंद सोड. जात्यावर वगैरे म्हणत असतील, एक माता भगिनी म्हणत होती, त्यांच्याकडून लिहून घेतला. कारण रामाच्या वनवासाबद्दल जेव्हा
कौसल्य आई आणि राम यांची चर्चा चालू आहे तेव्हा सीतामाई महालातून नटून थटून बाहेर आली आणि ऐकली यांची चर्चा। तेव्हा सीतामाईने सांगितलं, स्वामी तुम्ही काय सांगताय हे? रामाने सांगितलं हो। रामाने आता सीतामाईकडे बघितलं आणि सांगितलं, प्रिये आपल्या लग्नाला 12 वर्ष झाली। लग्नामध्ये तू किती लहान होती, तू फक्त 6 वर्षाची होती, आता तू 18 वर्षाची झाली। पण सीते लग्न झाल्यापासून तू कधीच माझ्याकडे काहीच हट्ट केला नाही आणि आता मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही, कारण माझं कर्तव्य आहे पत्नीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं, हे पतीचं कर्तव्य आहे। पण सीते मी 14 वर्षासाठी वनवासाला चाललोय, मला क्षमा कर ग। 14 वर्षापर्यंत तू माझ्या आईची सेवा कर, माझ्या वडिलांची सेवा कर, आणि तुला जर या अयोध्या नगरीमध्ये नाहीच करमलं तर तू जनकपुरीला जाऊन राहा, माहेरात जाऊन राहा, आणि जर तिथे नाही करमलं तर एका साधूच्या आश्रमात राहा। सीतामाईने सांगितलं, स्वामी तुम्ही अशी कल्पनाच कशी केली की मी तुमच्याशिवाय जगू शकते, तुमच्याशिवाय राहू शकते? पती हा राजा असला तर पत्नी राणी असेल, पती वनवासी असला तर पत्नी सुद्धा वनवासी असेल। ज्या दिवशी मी माझं तुम्ही पाणी ग्रहण केलं, लग्न झालं, त्याच दिवशी माझ्या बापाने कन्यादान केलं आणि माझा हक्क सुटला, त्यांचा माझ्यावर काही अधिकार नाही। आता मी तुमच्या घरी आले आणि तुमची म्हणून सुखात 12 वर्ष राहिले। सुखी होते तोपर्यंतच पती का? दुःखात सुद्धा पतीची साथ देणारी महान पतिव्रता असते। आपल्या पतीच्या सुखासाठी दुःख झेलणारी ती खरी पतिव्रता असते। म्हणून मी तुमच्याशिवाय इथं राहू शकत नाही। आणि रामाला सांगू लागली, स्वामी तुम्ही मला इथं ठेवू नका, मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं आहे, कारण तुम्ही माझा निरोप घेऊ शकता। निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जे तेरा गवते देता, जे तेरा गवते देता, निरोप कसला माझा घेता, चरण चालते रामाची मीठाचा पुरती, वनवासाचे मला नव्हे ते, वनवासाचे मला नव्हे ते, संगे आपण पातळी धारता, संगे आपण पातळी धारता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, दे तेरा भव दे देता, दे तेरा भव दे देता। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सीतामाई ढसढसा रडू लागली आणि सांगू लागली, स्वामी मी पतिव्रता आहे, म्हणून तुम्ही माझा निरोप घेऊ शकत नाही, तर मला सोबत घेऊन चला। कौसल्य आई सांगू लागली, रामा काय करतो? रामाने सांगितलं, आई हिला इथंच सांभाळा। कौसल्य आईने सांगितलं, रामा लोकांचं लेकरू सांभाळायचं खूप कठीण गोष्ट आहे, कारण तिच्या पतीच्या विरहामध्ये आम्ही तिचं दुःख बघू शकत नाहीये, म्हणून तर तिला सोबत घेऊन जा।
रामाने सांगितलं, आई आत्ताच तर तू म्हणत होती ना की जंगलात राक्षस असतात, तुम्हाला 14 वर्षापर्यंत शिजवलेलं अन्न खायचं नाही असा व्रत आहे. 14 वर्षापर्यंत फक्त झाडाचं फळ तोडून सुद्धा खायचं नाही, फक्त खाली पडलेलं फळ, कंदमूळ, पानं, फुलं कोणत्या पात्रात घेऊन पाणी प्यायचं नाही, ओंजळीने पाणी प्यायचं, वाहतं पाणी. कंदमुळ फळं खायचे आणि दगडाला उस देऊन झोपायचं, अंथरुणावर झोपायचं नाही, कुणाच्या घरात जायचं नाही आणि कोणत्या गावाच्या बिशीच्या आत जायचं नाही. त्याला वनवास म्हणतात. आणि लोक थोडस काही म्हटलं, एखाद्याची गाय सुटली आणि पायात जर चपला नसल्या, गायीच्या माग जर पळत असला, कडक ऊन पडला असला आणि पायात काटा मोडला, मग म्हणतात बाई कसा माझा सीता सारखा वनवास चालला. सीतेचा वनवास त्याची सर कधीच येणार नाही. सीतेचा वनवास आपल्याला तेवढा कधीच भेटू शकत नाही. तेवढा भेटावा पण तसा भेटण्यासाठी खूप पुण्य लागतं. 2.5 महिने नर्मदा पायी परिक्रमेमध्ये होते. पण वाटायचं असा असेल का सीतामाईचा वनवास, पण नाही. तिथे तर जेवणाची सुविधा होत होती, झोपण्याची सुविधा होत होते. माझी सीता तर जंगलात दगडाला उस देऊन झोपत होती. राजमहालात राहणारी राजाची मुलगी होती, राजाची सून होती आणि राजाची पत्नी होती. जंगलात दगडाला उस देऊन झोपत होती, ओंजळीनं पाणी पित होती आणि झाडाची कंदमुळं फळं खात होती. एवढं भयंकर त्रास सहन करत होती, पण कधी तक्रार करत नव्हती. तिला म्हणतात सीतेचा वनवास. कौसल्या आईने सांगितलं हिला घेऊन जा, काय असेल ते असेल. पण तेवढ्यात वशिष्ठ महामुनी आले आणि रामाला उशीर का लागतोय म्हणून बघायला आले. तर रामाने सांगितलं, गुरुदेव आम्हाला वनवासाला जायचे, कारण मी वनवासाला जातोय, पिताजीची आज्ञा आहे आणि कैकेयी आईची आज्ञा आहे, म्हणून मला इथं राहता येणार नाही. भरताचा राज्याभिषेक होणार आहे. पण रामाने सांगितलं वशिष्ठ महामुनींना, महाराज हा तर सीता माझ्या सोबत यायचं म्हणते. वशिष्ठ महामुनी म्हणजे भूत भविष्य वर्तमान जाणणारे होते, म्हणून त्यांनी सांगितलं जा सीतेला घेऊन जा. सीतेला जाण्याची परवानगी निघाली. आता सीतामाई काही आवरू लागल्या. तेवढ्यात लक्ष्मण आला आणि लक्ष्मण आल्यावर लक्ष्मण म्हणू लागला, दादा अजून आवरलं नाही. रामाने सांगितलं, नाही मी वनवासात चाललोय, भरत आला की त्याचा राज्याभिषेक करा. अरे असं कसं होईल. लक्ष्मणाने सांगितलं, नाही कैकेयी आई असं करू शकत नाही. आणि जर तू जाणारच असेल तर मी सुद्धा तुझ्या सोबत येईल. तसं तर भरत राजगादीवर बसू शकत नाही, कारण मीच पाहतो राज्याभिषेक भरताचा होतोच कसा आणि भरत गादीवर बसतोच कसा. मी त्याला धनुष्य बाण घेऊन बाणाने त्याचं शिरछेदन करतो. राम बिना राजपदी कोण बैसतो, राम बिना राजपदी कोण बैसतो. देवोनिया खड्ग करे मेज पाहतो, देवोनिया खड्ग करे मेज पाहतो. श्रीराम वरई नवे वचन नवे, कैकेयी राज हवे. वरई नवे वचन नवे, कैकेयी राज हवे. विषया धुंद राजा कर, तिला मान
लक्ष्मणाने सांगितलं कोण राजगादीवर बसतं मी पाहतो, पण रामाने सांगितलं असं काही करू नको, तर मला निघायचं आहे तेव्हा मला वाट लाव. लक्ष्मणाने सांगितलं नाही दादा मी सुद्धा तुझ्या सोबत येणार आहे, असं नाही करायचं. पण वशिष्ठ महामुनीने सांगितलं की घेऊन जा त्याला सुद्धा. लक्ष्मण आईला विचारायला गेला, सुमित्रा आईचं दर्शन घेतलं आणि सुमित्रेने सुद्धा सांगितलं लक्ष्मणा अशीच रामाची सेवा करा. पत्नीला सांगायला गेले, कारण लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, पत्नीला असं वाटत होतं, उर्मिलेला असं वाटत होतं की आता पूजा सुरू होईल आणि पूजा सुरू झाली की सगळं आवरल्याशिवाय यांना जेवता येणार नाही, म्हणून तिने दूध भाकरीचा काला केला असं सांगतंय रामायण. आणि तो काला एका ताटामध्ये थाळ्यामध्ये घेऊन ती दारात उभी होती. आलं की पटकन त्यांना 2-4 घास खाऊ घालते म्हणजे ते जायला मोकळे. पण आल्याबरोबर लक्ष्मणाने सांगितलं हे बघ मी वनवासाला चाललोय रामासोबत, 14 वर्षांनी परत येईल, तोपर्यंत माझी वाट पहा. उर्मिला म्हटली अहो 2 घास खाऊन तरी जा आणि मला तुमच्या सोबत घेऊन जा. पण त्याने सांगितलं नाही, रामाने सांगितलं फक्त सांगून ये, घेऊन ये म्हटला नाही, म्हणून तुला नेऊ शकत नाही. रामायण सांगतं 14 वर्षापर्यंत उर्मिला ते दुधाचा ते काल्याचं ताट घेऊन 14 वर्षापर्यंत दारात तशीच उभी होती. तशी तर उभी नसेल पण दारात रोज तशी वाट पाहत असेल, रोज काला करून रोज लक्ष्मणाची वाट पाहत असेल. कारण खरी वनवासात पतीच्या विरहात राहून खरा वनवास भोगला असेल तर माझ्या उर्मिलेने पती सोबत दुःख असलं काय आणि काय असलं काय ते स्वर्गच आहे. पण पतीच्या विरहामध्ये राहून जी पातिव्रत्य धर्म पाळते ती महान पतिव्रता आहे, ती पूजनीय आहे. या उर्मिला सुद्धा दारात उभी राहिली आणि लक्ष्मण घाईघाईने गेला. रामाने सांगितलं चल पटकन. अरे मला कैकेयी आईने सांगितलं 9 वाजता बाहेर निघला पाहिजे, आता तर 9:30 वाजले, अजून नाही वाजले, 9:15 वाजले. मग आता बाहेर कसं निघायचं, पटकन आवरायचं. कौसल्य आई झाडाच्या मुळ्या आणू लागली, दोरी दोरखंड रामाच्या दंडाला बांधू लागली, पायाला बांधू लागली. माझ्या रामाला भूतबाधा होऊ नये. आईची किती वेडी माया असते. माझ्या रामाला कोणत्या राक्षसाने मारू नये, रामाला विंचवापासून रक्षण व्हावं, सर्पाच्या भयापासून रक्षण व्हावं म्हणून वनस्पती दंडावर बांधू लागले. आणि पाहता पाहता राम कैकेयीच्या महाली गेला आणि कैकेयीचं दर्शन घ्यायला, कारण निघताना पुन्हा एकदा कैकेयीचं दर्शन घ्यायचं. तर मंथरा दारात उभी होती आणि मंथरेला वाटत होता मी जिंकून दाखवलं. अरे याला जिंकलं म्हणता येत नाहीये. अरे कुणाच्या ताटावर लाथ मारली म्हणजे त्याला जिंकलं म्हणता येईल का? त्याच्या वाट्याचं हिसकावून घेतलं म्हणजे जिंकलं म्हणता येणार का? अरे भामटा आहे हा बाजार. हा मंथरेला वाटत होतं मी जिंकलोय, पण मंथरा खरी मूर्ख होती, तिला कळत नव्हतं आणि मंथरेमुळं हे रामायण घडलं. पण मंथरा दारात झाडून घेत होती. अरे जेव्हा आपल्या घरी कोणी पाहुणे येतात ना तेव्हा कधी झाडायचं नसतं, पण लोकांची सवय आहे आधी सगळा राडा घालून बसायचा आणि कोणी पाहुणे आले की पटपट पटत झाडून घ्यायचं. पाहुणे दिसल्यावर झाडायचं नाही, केर तसाच राहू द्यायचा, केरावर बसायला टाकायचं, पण झाडायचं नाही. लक्षात ठेवा, जर आपण पाहुणे आल्यावर झाडलं तर आपल्या घरातील लक्ष्मी पाहुण्याच्या पायाला लागून जाते, आपल्या घरात राहत नाही. हे रामायण आपल्याला कसं जगायचं शिकवतंय, घरात कसं वागायचं शिकवतंय, कसं बोलायचं शिकवतंय. मंथरा झाडून घेते की रामाच्या पायावर लोटते. राम आलेला दिसतोय तरी सुद्धा झाडते. रामाने तिला समोर येऊन तिच्या पायावर पाय ठेवला आणि सांगितलं तुला अशी सरळ करतो, वाकडी झाली ना. रामाने तिला शाप देऊन टाकला, जा अशीच वाकडी राहशील.
वाकून झाडती जसं दिसतच नाही तिला. खोटं वागली ना तुला शाप देऊन टाकतो, तशीच वाकडी राहा. पुढच्या जन्मात द्वापार युगामध्ये तीच मंथरा कुब्जा झाली होती. ती वाकडी होती. पुढच्या जन्मात रामाने तिला सरळ केलं होतं. मग अशी ही मंथरा. आणि आता कैकेयीकडे राम जाऊन कैकेयीला वंदन केलं. सांगितलं माती आता मी निघतो. तिने सांगितलं रामा 9:30 वाजले, आत्ताशी निघतो का? तुला 9 वाजता निघायला सांगितलं होतं. आता उशीर करू नको, हे लोक गोळ घालतील, तुला थांबवून घेतील, पटकन निघून जा. आणि रामाने वंदन करून सांगितलं माते आज तुझ्यामुळे मी माझ्या जागेवर आलो. कारण जे अपकार करतात ना, जे वाईट वागतात ना, त्यांच्यामुळं खरंच खूप चांगलं होतं. जे लोक आपल्याला त्रास देतात ना, त्यांच्यामुळे खरंच खूप चांगलं घडतं. आम्ही अगोदर खूप परमार्थ करायचो, पण खूप आनंदातला परमार्थ होता. खरा परमार्थ घडतो ना, तो आत्ताशी घडायला लागला. अंतकरणापासून देवाच्या जवळ जातो ना, तेव्हा संकट आलेले असतात. मग रामाने सांगितलं तुझ्यामुळं मला माझ्या साधू संतांची भेट होईल, तुझ्यामुळे माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील, तुझ्यामुळे रावण मारला जाईल, तुझे खूप उपकार असतील. जे आपल्यासोबत वाईट वागतात ना, अगोदर त्यांच्या पाय पडावं आणि अगोदर त्यांचे उपकार मानावे. कारण त्यांनी जर आपल्याला त्रास दिलाच नसता तर आपण इतके चांगले झालो नसतो, आपल्या भाग्याचा उदय झाला नसता आणि आपण भगवंताच्या जवळ गेलो नसतो. रामाने सांगितलं आई तुझ्यामुळे खूप चांगलं झालं. आणि आता आईला वंदन करून राम निघाला. पण कैकेयीने सांगितलं रामा वस्त्र आणि अलंकार इथं काढून ठेव, हे घेऊन जायचं नाही, हे माझ्या भरताच्या राज्यातले आहेत. म्हणून रामाने वस्त्र अलंकार काढून ठेवले. सीता निघाली म्हणून सीतेची सुद्धा काढायला सांगितले, लक्ष्मणाची काढायला सांगितले आणि त्यांना झाडाचे वल्गल घालायला सांगितले. सर्व अयोध्यामध्ये पाहता पाहता बातमी पसरली आणि त्या बातमीचा परिणाम आपल्याला उद्या बघायला भेटणार आहे. अयोध्यामध्ये केवढा आनंद होता आणि त्या आनंदाच्या उत्सवाचं केवढं भयंकर दुःख झालं, केवढा दुःखाचा डोंगर कोसळला, हे उद्या आपल्याला सगळं सविस्तर बघायला भेटणार आहे. आणि उद्याच्या भागामध्ये राम वनवासाला जाईल. जाता जाता पहिला मुक्काम तमसा नदीच्या तीरावर करेल आणि दुसऱ्या मुक्कामाला राम गंगा नदीच्या तीरावर जाईल. गंगा पार करण्यासाठी रामाला केवटाकडून नावेने पलीकडे जावं लागणार आहे. त्यासाठी नावाड्याची बायको किती हुशार आहे आणि नावाडी आणि नावाड्याच्या बायकोने कशी युक्ती करून रामाचे चरण धुतले, ती सुंदर सविस्तर कथा आपल्याला उद्या बघायची आहे. आणि आपल्याला सुद्धा उद्या रामाचे पाय धुवायचे आहे. एक मोठी काठवत आणायची, कुणाकडे असेल लाकडी काठवत तर काठवत आणायची. आपल्याकडे रामाचे चरण पादुका आहे, त्या रामाचे चरण त्यामध्ये धुवायचे आणि ते तीर्थ घ्यायचं. त्यासाठी पंचामृत आणायचं, म्हणजे दूध, दही, मध, साखर आणि तूप असं पंचामृत आणायचं. प्रत्येकाने आणायचं ज्याला आणता येईल. नंतर तेच आपल्याला तीर्थ म्हणून सगळ्यांना प्यायचं आहे, घ्यायचं आहे. कारण रामाच्या चरणाचं तीर्थ आपल्याला कुठं भेटणार आहे? कुठं गेलं तरी भेटणार नाहीये. आपल्या गावात गंगा येणार आहे आणि राम स्वतः उद्या आपल्या गावात हे तीर्थ आपल्याला देणार आहे. म्हणून उद्या आपल्याला तो प्रसंग साजरा करायचा आहे. तर काठवत घेऊन यायची, पंचामृत आणि पाणी घेऊन यायचं. असेल कुणाकडे गंगाजल तर गंगाजल सुद्धा आणू शकता. म्हणून आजची कथा, आजच्या कथेचा आज इथेच विश्राम होतो आहे. म्हणून आपण आज इथेच थांबून ठेवू. उद्याच्या कथेसाठी उद्याच्या तयारीने सगळ्यांनी यायचं आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या या जीवन चरित्राच्या कथेचं सगळ्यांनी लाभ घेत चला. कारण एकदा जर ही निघून गेली तर
परत परत ऐकायला भेटणार नाही. मागच्या वर्षी ऐकलेला भाग आपल्याला परत कधी ऐकायला भेटेल असं सांगता येत नाही. म्हणून आपले हे साऊंड बॉक्स असतील किंवा वरचे करणे असतील, आपल्या वाडीत सगळ्यांना ऐकू जाईल आणि वाडीच्या वस्तीला सुद्धा ऐकू जाईल असे लावा की ज्यांना येणं शक्य नाही त्या लोकांच्या कानापर्यंत तरी गेलं पाहिजे. असं कानात त्यांच्या बळच घुसवलं पाहिजे. ज्याला ऐकू वाटत नाही ना, कानात गोळे घातले तरी सुद्धा त्याच्या कानात तो आवाज गेला पाहिजे, त्याच्या रोमारोमातून तो आवाज गेला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचं कल्याण होणार नाही. कारण त्यांचं कल्याण झाल्याशिवाय मला समाधान लागणार नाही. कारण रामाने आणि हनुमंताने ती जबाबदारी माझ्यावर टाकली की राम कथा करून या लोकांचं कल्याण झालंच पाहिजे. म्हणून आपण रामकथा सगळ्यांनी श्रवण करा. लांब लांब बसा, बाहेर पटांगणात बसा, पण श्रवण करा. कारण श्रवणाला खूप महत्व आहे. त्यामुळे आपल्याला 4 गोष्टी जीवनात कशा वागायच्या त्या कळतील. आणि जरी आपल्याला कळत असतील तरी विसरून जातो मनुष्य, त्याला उजाळा मिळेल. म्हणून पुण्यवान लोकांनाच फक्त रामायण कथा ऐकायला भेटते. त्याच्यासाठी खूप जन्माचं पुण्य लागतं. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. कुणीच रामायण कथा ऐकू शकत नाही आणि कुणीच कथा सप्ताह करू शकत नाही. आज आपण कथा श्रवण करू शकतो, सप्ताह करू शकतो, पारायण करू शकतो. म्हणून आपण भाग्यवान आहोत. हनुमंतरायांची आणि भगवान प्रभू रामचंद्राची आपल्यावर भरभरून कृपा आहे. अशीच राहो. म्हणून आज आपण इथेच थांबणार आहोत. रामाचं भजन करू. तर आरतीवाले सगळे या, आरतीची यजमान पंक्तीवाले जे असतील त्यांनी या, आणि ज्यांनी ज्यांनी आरतीचं ताट आणलंय त्यांनी सुद्धा आरती ओवाळण्यासाठी घेऊन या.